नमस्कार, मी अक्षय. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. अनेक मराठा बांधवांनी आत्महत्या केल्याने दिवाळी साजरी करणार नसल्याचे मनोहर जरांगे पाटील यांचे स्पष्टीकरण. निशांत फाउंडेशनच्या पुढाकाराने बालिका आश्रमातील 95 मुलींना कपडे, फराळ वाटप आणि त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलले. आता बघूया सविस्तर बातम्या. दिवाळी सणाचे औचित्य साधत निशांत फाउंडेशनच्या संस्थेने विद्यादीप बालिकाश्रम येथील 97 बालिकांना शनिवारी मान्यवरांच्या हस्ते चप्पल, कपडे, भेटवस्तू, फराळ आदी साहित्य वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद फुलवला. दिवाळी हा वर्षातील महत्त्वाचा सण मानला जातो. सर्वसामान्य असो किंवा श्रीमंत, प्रत्येक जण हा सण आनंदात, उत्साहात आणि कुटुंबासह साजरा करतो. मात्र प्रत्येकाच्या नशिबात हा सण इतक्या आनंदात साजरा करणे शक्य होत नाही. म्हणून निशांत फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने नेमकी ही बाब हेरली. यंदा छावणी येथील विद्यादीप बालिकाश्रम येथे दिवाळीनिमित्त 97 मुलींना भेटवस्तूचे वाटप एका कार्यक्रमात करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, उपायुक्त अपर्णा गीते, शिळवंत नांदेडकर, पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, संभाजी पवार, कैलाश देशमाने, संतोष पाटील, ब्रह्मगिरी, PSI विजय बचके, गजानन डुकरे, सचिन डाके, सचिन वायाळ, पांडुरंग भागिले, लक्ष्मण उमरे, सामाजिक कार्यकर्ते विशाल दाभाडे आदींचे सहकार्य लाभले. आम्ही धन्यवाद आहे. बरेच जणांचं काम या ठिकाणी फार चांगलं आहे आणि तुम्हाला मी या ठिकाणी आता पोलीस स्टेशनचे आम्ही 4 PI या ठिकाणी आहेत. दीपावलीच्या निमित्त आम्ही एकच आश्वासन देऊ शकतो की तुमची जबाबदारी ही माझी आणि आमच्या सर्वांची आहे. त्यामुळे तुम्हाला काही होणार नाही. एक आमच्याकडून भाऊबीजेची गिफ्ट म्हणा किंवा एक वडिलांचं तुमच्या प्रती, आम्हीच तुमचे वडीलधारी आहे, त्यामुळे तुम्ही बिलकुल घाबरायचं नाही. कारण आम्ही 4-5 जण जे आहे ते तुमचं बिलकुल हे करून कधी काय आलं मी ते येत राहतो. ठीक आहे, तुमच्या कुठल्याही समस्या असतील, बरेचसे जण मला भेटत असतात इथं आल्यानंतर. ठीक आहे, बऱ्याच जणांचे तर ऑलमोस्ट 50% जास्त लोकांचे आम्ही परिचयाचे आहे आणि बरेचसे जण आम्हाला चांगल्या गोष्टी सांगत असतात. बिलकुल नाही आणि बिलकुल मनात कुठली आणू नका आणि एक अतिशय चांगल्या पद्धतीनं ही दिवाळी तुम्ही एन्जॉय करा आणि पोलीस डिपार्टमेंटतर्फे मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. विद्यागृहाचे जे काय ऑफिशियल्स आहेत त्यांना सर्वप्रथम हॅपी दिवाळी टू ऑल ऑफ यू. हे जे पहिला जे काय निशांत फाउंडेशन आहे पहिला उमंग ग्रुप म्हणून हा काम करत होता. बेसिकली वैभवच ह्या सगळ्या गोष्टी हँडल करत होता. निशांत फाउंडेशन ह्यासाठी आपण चालू केलं की इथं जे काय स्पेशली जे मान्यवर बसलेले की वैभवचं जे काम आहे की खूप मोठ्या प्रमाणात काम करतो की PI सर इथे जे प्रेझेंट आहेत त्यांना माहीत आहे की जे काय सिग्नल्सवर भिकारी असतील, स्पेशली चिल्ड्रन्स असतील, बाकीचे खूप सारे त्याचे जे काम वर्क आहे त्यासाठी देर इज अ नीड ऑफ से फायनान्स. आणि फायनान्स जर तुम्हाला घ्यायचं असेल तर वी नीड अ फाउंडेशन सो दॅट वी कॅन गो फॉर सम बिग प्रोजेक्ट्स. यावेळी अपर्णा मुळे, शुभांगी मुळे यांनी मुलींसोबत सांस्कृतिक कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमासाठी निशांत फाउंडेशनचे सादिक बागवान, वैभव घुले, सागर सुरडकर, विनोद राठोड, अमित बडजते तसेच विद्यादीपच्या सिस्टर मंगल शहाराव, बाल कल्याण समितीच्या ज्योती पत्की, विजय देशमुख आदींची उपस्थिती होती. सिस्टर कमलगिरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. दिवाळी सण म्हटला की तो आनंदाचा दिवस आणि आपण जर पाहिलं तर घरामध्ये ही दिवाळी साजरा केली जाते. मात्र अनाथ मुलांची काय दिवाळी असा देखील आपल्यासमोर प्रश्न पडत आहे. मात्र आपण जर पाहिलं तर एक छत्रपती संभाजीनगर शहरामधील असलेलं एक अनाथ मुलींचं वसतिगृह आहे आणि या ठिकाणी कशी दिवाळी साजरी आपण या ठिकाणी जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. वैभव सर आपल्यासोबत गेल्या 10 वर्षापासून तुम्ही तुमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून ही दिवाळी तुम्ही नेहमी साजरे करत आहात. नेमकं आपण जर पाहिला तर कोणतीही सणवार म्हटले तर नेमकं पहिला येतो पैसा, कारण हा पैसा उभा राहिला तर आपण दिवाळी साजरा करू शकतो. मात्र ह्या अनाथ मुलासाठी कोण असे डोनार्स पुढे येतात आणि जे आपण सर्वात महत्त्वाची बाब जर पाहिलं त्याशिवाय दिवाळी सुद्धा साजरी होऊ शकत नाही. नेमकं काय असेल तुम्हाला या 10 वर्षामध्ये अनुभव आले तुमचं? अनाथ मुलांची दिवाळी साजरी करण्यासाठी मुख्यतः पोलीस अधिकारी समोर येत असतात आणि मुलींना जे ड्रेस किंवा जे फराळाचं करण्यासाठी जे काही पैसा लागतो हे परचेस करण्यासाठी, त्यासाठी पोलीस अधिकारी आपल्या वैयक्तिक निधीतून पैसे देऊन आपण ह्या सगळ्या मुलींची दिवाळी साजरी करण्यासाठी मदत करत असतात. काय त्यांचा आनंद असतो, कारण की दिवाळी म्हणजे हा सर्वात मोठा सण मानला जातोय.
आपल्याकडच्या मुलांना खूप उत्साह असतो. सुट्टी लागण्या अगोदरच ते एकदम दिवाळीच्या सुट्टी कधी लागणार असे आनंदाने बघत असतात, वाट बघतात आणि मग त्यानंतर ते अनेक वेळा भरपूर प्रिपरेशन असतं. फुलं बनवणे, डेकोरेशन करणं, दिवे स्वतः पेंट करून ते लावणं, हा खूप आनंदाची गोष्ट असते. आणि जेव्हा जे अधिकारी येऊन त्यांना आपलं पालकत्व घेतल्यासारखं जे त्यांचं असतं त्यांच्याबद्दलची भावना, त्यामधून त्यांना आणखी असं वाटतं की आम्ही कुठेच अनाथ किंवा निराधार नाही आहे. आमच्यासोबत सिस्टर लोकं आहेत, वैभव घुले सरांसारखे सर आहेत आणि इतरही मान्यवर वगैरे येत राहतात. तर असं त्यांची दिवाळी नियमित चांगल्यापणे साजरी होते आणि असेच इतरही सण सर्व साजरे होतात साधारणतः. आई म्हणून जगणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. हे मला आत्ता इथे आल्याच्या नंतर समजलेलं आहे की या मुलींना चांगलं समजावून सांगणं, त्यांना समजावून घेणं, त्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या ऐकून घेणं, त्यांच्या गरजा पूर्ण करणे. सकाळपासून ते रातपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत असतो आणि त्यांच्या सगळ्या गरजांची आम्ही जाणीव करून घेतो व ते पुरवतो. आणि त्यांचं जे काही सुखदुःख आहे ते आम्हाला सांगतात. तर ते सर्व ऐकून त्यांना मार्गदर्शन करण्यात मला खूप आनंद होतो. मराठा योद्धा मनोज जरांगे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ते अंतरवालीकडे रवाना झाले. तर अनेक बांधवांनी आत्महत्या केल्या असल्याने दिवाळी साजरी करणार नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना रविवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. अंतरवाली येथील उपोषण सोडल्यानंतर मागील 12 दिवसांपासून जरांगे यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना रविवारी सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यापूर्वी जरांगे यांनी शनिवारी रात्री देवगाव, रंगारी, कोलठाणा, गोपाळपूर, कुबेर गेवराई येथे भेटीगाठी घेतल्या. तर रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्याने जरांगे अंतरवालीकडे रवाना झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक बांधवांना आत्महत्या केला असल्याचे, दिवाळी साजरी करणार नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले होते. ॲडमिट होतो, त्यामुळे आता एकदम व्यवस्थित वाटतंय म्हणून आज डिस्चार्ज मिळतोय. आणि आज बलिदान गेलेल्या जेवढे शक्य आहेत तेवढ्या बांधवांना रात्री भेटलो, आत्ताही काहींना भेटून जाता जाता पुन्हा काही आत्महत्या केलेल्या बांधवांना भेटून अंतरवाली या ठिकाणी जातोय. 2 दिवस, आज उद्या 2 दिवस आराम करून पुन्हा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि मराठा आरक्षणाच्या विषयी एकजूट मोठी तयार करण्यासाठी पुन्हा 15 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि पुन्हा मराठवाडा असा मुंबई असा मोठा गाठीभेटी करून सुरू करणार आहेत. त्यामुळं आता तब्येत ठणठणीत आहे आणि आता अंतरवालीकडं निघालोय. घराकडं मात्र जाणार नाही, हे मात्र अंतिम सत्य. दिवाळी साजरी करणार नाही. भाऊ, आज दिवाळीच्या निमित्तानं हात जोडून सांगतो, आत्महत्या नका करू, आरक्षण मिळणार आहे आपल्याला आणि तुमच्या नजरेसमोर आहे. सिंगापूरमध्ये आयोजित टेमासेक फाउंडेशन शहरी प्रशासन कार्यक्रमातील आंतरराष्ट्रीय नेतृत्वासाठी आयोजित कार्यक्रमासाठी मनपाचे प्रशासक जी श्रीकांत यांची निवड करण्यात आली आहे. सेंटर फॉर लिव्हेबल सिटीज आणि टेमासेक फाउंडेशनद्वारे आयोजित अर्बन गव्हर्नन्स प्रोग्राममधील टेमासेक फाउंडेशन लीडर्सची 10वी आवृत्ती 20 ते 24 नोव्हेंबर 2023 रोजी सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. TFL UGP हा वार्षिक 5 दिवसांचा महापौर आणि वरिष्ठ कार्यकारी स्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रम आहे, जो आशियातील शहरी नेत्यांना आणि शहरी अभ्यासकांना एकत्र आणतो. ज्यांना शहरे विकसित करण्यात रस आहे, महापौर, उपमहापौर आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या स्तरावर कार्यक्रमाचे लक्ष आहे. यासाठी मनपाचे प्रशासक जी श्रीकांत आणि पिंपरी चिंचवडचे मनपा आयुक्त या दोघांची निवड करण्यात आली आहे. हे अभ्यासक केंद्रित, कृती केंद्रित आहे. शहरी प्रशासन, एकात्मिक मास्टर प्लॅनिंग आणि विकास, जमीन व्यवस्थापन, कचरा आणि पाणी व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा, वित्त पुरवठा यासारख्या विषयांचा समावेश आहे. तर सध्या शहरात सुरू असलेल्या कामाबाबत जी श्रीकांत यांनी माहिती दिली. ते टुरिझम पॉलिसी, सिटी टुरिझम पॉलिसी आपण करू आणि त्यामध्ये विशेष करून 2 बस जे आहे ते ओपन, त्याला अप ऑन ऑफ ऑफ बस म्हणतात. बाहेर देशामध्ये जे मोठे सिटीज आहेत ते प्रत्येक सिटीमध्ये अशा सिटी टूर्ससाठी बसेस असतात. त्या बसेस आपण घेण्यासाठी ऑलरेडी नियोजन केलेलं आहे.
हां 2 घेण्याचं नियोजन केले. गरज पडली तर अजून एक घेऊ, परंतु 2 पासून सुरुवात आपण करणार आहे. डबल डेकर हां डबल डेकर ओपन बस असतात ते, ऑफ ऑन ऑफ ऑफ बसेस म्हणतात बाहेर परदेशामध्ये. आणि त्या बसेस घेऊन एक सिटी टुरिझम पॉलिसी आणि प्लेसेस टू व्हिजिट काय आहेत आणि प्रत्येक हॉटेलमध्ये आणि आपल्या महानगरपालिकेने बनवलेला ब्रॉशर त्या ठिकाणी ठेवलं जाणार आहे. कारण शहराचे एकही डॉक्युमेंट नाही आहे, म्हणजे अधिकृत डॉक्युमेंट. कोणी यापूर्वी बाहेरचं असोसिएशन बनवतो त्यांच्या जाहिरातवर जास्त भर असतो, म्हणजे नागरिकांना काय बघायला पाहिजे त्या गोष्टी. आणि दुसरं कमल तलावाचं काम सुरुवात झालेली आहे. आणि लेक मॅन ऑफ इंडिया म्हणजे काय म्हणतात त्याला, तलाव माणूस, रिव्हर मॅन, लेक मॅन, पॅड मॅन असतात. असे एक लेक मॅन आहेत आनंद मल्लिगुडी. हे कर्नाटकातली व्यक्ती आहेत आणि त्याला न्यूयॉर्क टाइम्समध्ये आनंद मल्लिगुडी. म्हणजे एकंदरीत मी सांगायचं, पुढच्या वर्ष पाणीच्या वर्ष आहे, विकास आराखड्याची वर्ष आहे आणि सफारी पार्क सुरू होणार, बस डेपो पूर्णपणे सुरू होणार आणि मोस्टली स्मार्ट सिटीचे सर्व रस्ते संपणार आणि 100 कोटीतला रस्ता पण संपणार. आणि वारंवार जे अतुल सावे साहेबांच्या फार आग्रहाची एक रस्ता होती लक्ष्मण चावडी ते कैलाशनगर स्मशानभूमी आणि कैलाशनगर स्मशानभूमी ते MGM, ते संपूर्ण रस्ता तयार होणार. त्याचं पण टेंडर ऑलरेडी आम्ही पब्लिश केलेले आहे. आणि MGM परिसरात आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक ते पण काम वेगाने सुरू आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या साहेबांचं जे पुतळाचं कॉम्पिटिशन ठेवलं होतं, चांगला प्रतिसाद मिळाला. 7 लोक आले आणि आता माननीय लोकप्रतिनिधींचा विश्वासात घेऊन ते आम्ही पुतळा फायनल करू आणि सर्व स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विश्वासात घेऊन कोणते पुतळा फायनल आता आठवड्याभरामध्ये करून ते पुढच्या वर्षी ते पण म्युझियम लोकांसाठी खुला करायचे आहे. कंत्राट भरती पद्धत रद्द करा या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यावरती पोलिसांमार्फत कारवाई केल्याप्रकरणी पॅन्थर दीपक केदार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हुकुमशाहीच्या बळावरती आंदोलकांचा आवाज दाबला जातोय. सोलापूरचा अजय मैंदगीकर हा भीम आर्मीचा लढवय्या आंदोलक चंद्रकांत पाटील यांच्या समोर जय भीम म्हणत खाजगीकरण रद्द करा, कंत्राट भरती रद्द करा असं आंदोलन त्यांनी केलं. जागेवरच पोलिसांनी धरून त्याला मारहाण करत गाडीत कोंबून जेलमध्ये टाकलं. 353 ठीक आहे, व्हिडिओमध्ये दिसतंय की पोलीस त्याला मारतायत, तरी सुद्धा 332चा गुन्हा दाखल केला. आज 20 दिवस झालं त्याला जेलमध्ये टाकलं. परवा दिवशी त्याचा जामीन झाला. जेलमध्येच त्याला तडीपारीची नोटीस आली. कोण आहे हा? काय केलाय गुन्हा त्यांनी? एवढा महान मोठा गुन्हेगार आहे का? 4 छोट्या केसेस आहेत आंदोलनाच्या. सामाजिक चळवळीत, राजकीय चळवळीत काम करत असताना ह्या छोट्या छोट्या 144 अमुक तमुक केसेस होत राहतात. त्या 4 केसेस आहेत, त्यातली एक निकाली लागली, 3 न्यायप्रविष्ट आहेत. ना 307 आहे, ना 302 आहे, ना 376 आहे, ना दरोडा आहे. तरी सुद्धा एका मोठ्या गुन्हेगारासारखं त्याला जेलमध्येच असताना तडीपारीची नोटीस दिली. वा चंद्रकांत पाटील, दलित तरुणांचं आयुष्य बर्बाद करून देवेंद्र फडणवीस आपल्याला काय मिळणार आहे? कायम तुम्ही गृहमंत्री झाले की दलितांच्या आंदोलकांना तडीपार करण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आलेलं आहे. त्याचे बळी मी स्वतः आहे, आम्ही सगळे. तात्काळ ही तडीपारीची नोटीस रद्द झाली पाहिजे आणि याची जी काही कार्यकर्ता आहे त्याला पुन्हा बळ मिळालं पाहिजे, अशी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे. तात्काळ जर हे रद्द नाही झालं तर राज्यव्यापी आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाहीत. होय, आम्ही सपोर्टला उभा आहेत अजयच्या. तो खाजगीकरणाच्या विरोधात लढलाय, कंत्राट भरतीच्या विरोधात लढलाय, तो आरक्षण वाचवण्यासाठी लढलाय, तो त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक मागणीसाठी लढलेला नाही, सामूहिक महाराष्ट्रातल्या बेरोजगारांसाठी लढलेला आहे. आणि त्याच्यामुळे त्याला क्रांतिकारी जय भीम आहे, त्याच्या पाठीशी ठामपणे उभा आहेत. त्याच्या जर केसाला जरी धक्का लागला चंद्रकांत पाटील तर याद राखा, तुम्हाला असणार आहे, कुणालाच आम्ही सोडणार नाहीत. हा गर्भित इशारा या माध्यमातून देतो. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात फायदा.
तर वाट कसली बघताय? स्क्रोलमध्ये दिलेल्या नंबरवर लगेच संपर्क साधा. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. नमस्कार, मी प्रसाद खांडेकर. ADNच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. हॅपी दिवाळी. सर्व छत्रपती संभाजीनगर वासियांना मी जी श्रीकांत, आयुक्त तथा प्रशासक सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. या दिवाळीमध्ये आपण संकल्प घेऊया की आपण महास्वच्छ दिवाळी अभियान आपल्या शहरामध्ये चालू आहे आणि यामध्ये आपल्याला प्रतिज्ञा पण घ्यायची आहे की आपण सिंगल यूज प्लास्टिक जे आहे ते आपण वापरणार नाही आणि जे आपले नको असलेली जे वस्तू आहेत जे दैनंदिन कचऱ्यामध्ये निघत नाही, जसं कपडे असेल, काही असे वस्तू आहेत आपल्याला कदाचित नको असेल परंतु काही लोकांना ते गरजेचं असेल म्हणून आपल्या घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांना सांगून त्या वस्तू जर दिला तो त्याला व्यवस्थित दुरुस्ती करून गरजू असलेल्या व्यक्तींना आपल्याला त्यांना देता येईल आणि या पर्यावरणपूरक दिवाळी आणि स्वच्छ आणि तसेच दुर्घटनामुक्त दीपावली साजरा हो आणि आपल्या सर्वांचा यशाचा आणि भरभराटीचा राहावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर्वांना परत एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी नम्रता संभेराव. ADNच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या माझ्याकडनं, माझ्या संपूर्ण परिवाराकडनं मनापासून शुभेच्छा. दिवाळी छान मजेत घालवा आणि हसत राहा. आयुष्य सुंदर आहे. थँक्यू. स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान, मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा केंद्र व राज्य शासनाचे मिशन रोड उपक्रम असून वैजापूर नगर परिषद कार्यालयामार्फत या कार्यक्रमांना अनुसरून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. वैजापूर शहराचा सदर कार्यक्रमात सहभाग असून शहरास केंद्र व राज्य पातळीवर विशेष नावलौकिक मिळावे म्हणून नगर परिषद कार्यालय प्रयत्नशील आहे. तरी याद्वारे वैजापूर शहरवासियांना नम्र आवाहन करण्यात येते की खालील नियम व निर्देशांचे पालन करून आपल्या शहरास वरील सर्व अभियानामध्ये उच्चतम कामगिरी करण्यास सहकार्य करावे. दीपावली व सर्व सण उत्सव पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त साजरे करावेत. आपले घर व दुकानांमध्ये निर्माण होणारा कचरा विलगीकृत स्वरूपात घंटागाडीत द्यावा, इतरत्र टाकू नये. एकदाच वापरात येणारे व बंदी असलेले सर्व प्रकारचे प्लास्टिकचा वापर टाळावा. भविष्यात पाणी टंचाई भासण्याची शक्यता नाकारण्यात येणार नसल्याने पाण्याचा वापर काटकसरीने व जपून करावा. पर्यावरण संवर्धनाकरिता एक मनुष्य एक झाड या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा. माननीय अस्तिक कुमार पांडेय, जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर. माननीय भागवत बिघोत राजपूत, मुख्याधिकारी तथा प्रशासक, नगर परिषद वैजापूर. दीपावली निमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर दिनेश भाऊ परदेसी, माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा सरचिटणीस भाजपा छत्रपती संभाजीनगर, संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक छत्रपती संभाजीनगर. शुभेच्छुक सौ शिल्पाताई दिनेश परदेशी, नगराध्यक्ष तथा परिषद वैजापूर छत्रपती संभाजीनगर.
मराठवाड्यातील अग्रगण्य मंडप डेकोरेटर्स म्हणजेच जाधव मंडप डेकोरेटर्स तसेच केशर सुपर मार्केट यांच्याकडून धनत्रयोदशी निमित्त व दीपावली निमित्त तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक श्री रखमाजी जाधव केशर प्रतिष्ठान. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. नात्याच्या मजबूतीसाठी दीपावली आहे, परंतु सिमेंटच्या मजबूतीसाठी फक्त राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर. यंदाची दिवाळी आनंदाची, यंदाची दिवाळी मजबूतीची. बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर कडून दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा. नात्याच्या मजबूतीसाठी दीपावली आहे, परंतु सिमेंटच्या मजबूतीसाठी फक्त राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर. यंदाची दिवाळी आनंदाची, यंदाची दिवाळी मजबूतीची. बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर कडून दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा.
पर। तो आपके और आपके परिवार को दीपावली की बहुत बहुत शुभकामनाएं। हैप्पी दिवाली। ब्रेकनंतर एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत। सिद्धार्थनगर परिसरामध्ये ड्रेनेज लाईन विस्कळीत होऊन ऐन दिवाळीत नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून या समस्येमुळे मागील वर्षभरापासून नागरिक त्रस्त आहेत। याकडे मनपा आयुक्तांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। हडको परिसरातील सिद्धार्थनगर येथील गल्ली क्रमांक 2 मध्ये मागील अनेक महिन्यांपासून ड्रेनेज लाईन विस्कळीत झाली आहे। याबाबत स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी महानगरपालिका कार्यालयात तक्रारी दाखल केल्या। मनपाचे कर्मचारी येऊन तात्पुरत्या स्वरूपात काम करून परततात, मात्र सदर समस्या ही जैसे थे अवस्थेत आहे। ऐन दिवाळीत स्थानिक नागरिकांना दारामध्ये रांगोळी टाकणे अवघड झाले असून घाण पाण्याच्या दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत। ड्रेनेजमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे। संडास बंद आहे, सगळं पाणी बाहेर येते, आमचे लेकरं बाहेर खेळतात, सगळा वास येतो, आम्हाला बाहेर बसायला मुश्किल आहे। सांगा आता आळ्या निघल्या, आळ्या किडे पडले, किडे त्याच्यात 1 वर्ष होऊन राहिले किडे पडले, तरी आम्ही पाणी टाकून ढकलतो पुढं, आमचं कोणीच नाही ऐकू राहिलं। लहान लहान लेकरं आजारी पडायला लागले, हे घाण पाणी येतं, आळ्या येतात, घरात जातात सगळे घाण, लहान मोठ्याचे सगळे आजारी पडायला लागले। यांना वाटतं अतिक्रमण काढावं, तर मग यांनीच काढावं ना अतिक्रमण, महानगरपालिकेवाल्यांनी। आम्ही खूप तक्रारी केल्या, ते येतात काढून घाण जातात की ते परत भरतं की परत बाहेर येतंय पाणी, पूर्ण काम होतच नाही। तुमची मागणी काय आता? आमची मागणी कंबर दुसरा नाही तर मग हे संडासाची सोय लावा, नाही तर मग हे पाणी बंद झालं करा। वर्ष झालं त्या लोकांच्या घरातून चेंबरमधून पाणी वाहतंय बाहेर, पुऱ्या रोडवर त्रास, मला पण त्रास, इतका वास येतोय। आणि ह्या लोकांनी अर्ज एवढ्याने इतके दिले, गठ्ठाभर अर्ज जमा झाले, लोक येतात पाणी काढीत आणि चालल्या जातात आणि परत सकाळी पाणी सुरू होतंय। ह्या पोरांचं कोणी ऐका ना, दोघंच भाऊ त्याच्या घरामध्ये कोणी शहाणा माणूस नाही, तरी एक वेळेस आज माझा भाऊ बी आजारी याच्यातच वारलाय। माझा भाऊ महानगरपालिकाचा कर्मचारी होता, जनार्दन सोनवणे, या आजारामुळे माझा भाऊ वारला। तरी माझी भात सून तिथं गेलेल्या मोठ्या बाया घेऊन त्याच मध्ये माझ्या सासऱ्याला काही झालं तर मी तुमच्यावर ॲक्शन घेईन। आता आम्हाला एवढा गल्लीत त्रास आहे तर त्याला की ते जे राहतात त्याचा 100 ड्रेनेज लाईन त्याची गच भरली, वरून वाहायला लागली आणि वरून वाहून बाहेर भीतीतून पाणी यायला लागलं। अख्खा रोड वल्ला, लहान लहान पोरं चालतात, सगळं घाणीमध्ये पाय डुबत त्याचे, गल्लीत सुद्धा तापण हे यायला लागली। त्याचे आई वडील बी परेशान आहेत दवाखान्यात नेऊ। पण हे लोक काही दखल द्यायला, काही लक्षपूर्वक कामच करीना। जर गल्लीमध्ये काही अतिक्रम असत तर महानगरपालिकानं कोणाचं घर जर असलं आणि बिल्डिंग जर असली तर ही तोडलीच पाहिजे। सामाजिक कार्यकर्ता पद्मा तापडिया यांच्या पुढाकाराने आणि शहरातील काही उद्योजक महिला यांच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने 1000 कष्टकरी महिलांना साड्या, फराळ व साहित्य वाटप करण्यात आले। प्रसिद्ध उद्योजिका तथा सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या पद्मा तापडिया यांच्या पुढाकाराने साड्या आणि साहित्य वाटपाचा उपक्रम मागील 3 वर्षांपासून राबविण्यात येत आहे। मागील 3 वर्षाप्रमाणे याही वर्षी शहरातील उद्योजक महिलांच्या वतीने दिवाळीच्या काळात गोरगरीब कष्टकरी गरजू महिलांना साड्या, फराळ व मिठाई, साबण, तेल असे साहित्य किट स्वरूपात करण्यात आले। तर शहर आणि आसपासच्या परिसरामध्ये दिवाळीचा फराळ, साड्या आणि साहित्य वाटप करण्यात आले। यावर्षी 1000 महिलांना साहित्याचे वाटप केले आहे। या कार्यक्रमासाठी शहरात फराळ, लाडू बनवून फूड पॅकेट्स आणि साड्या पॅकिंगचे काम मागील 15 दिवसांपासून सुरू होते। या कार्यक्रमासाठी साधना साडी, जाजूस कलेक्शन, सागर साडी, सॅन्सी साडीज आदी शोरूम आणि व्यावसायिकांनी सढळ हाताने मदत केली। तर ह्या उपक्रमाबाबतची योजना पद्मा तापडिया यांनी आखली। तर ह्या योजनेत किरण भट्टड, पुष्पा लड्डा, राधिका वेलांगी, पुष्प मणियार, साधना जाजू, पूजा जाजू, उमा खंडेलवाल, विजया तापडिया, किरण मालपानी यांच्यासह आदी उद्योजक महिलांनी परिश्रम घेतले। भारतरत्न मौलाना कलाम आझाद यांनी स्वतंत्र भारतासाठी घडलेली शिक्षण नीतीमुळे एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा ते महापालिकेचा आयुक्त झालो, असे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी आज केले। आज दिनांक 11 नोव्हेंबर रोजी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात येते। यानिमित्त महानगरपालिका अंतर्गत भारतरत्न मौलाना आझाद संशोधन केंद्र, लोकसेवा एज्युकेशन सोसायटीच्या आर्ट्स अँड सायन्स कॉलेज,
मौलाना आझाद कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, डॉक्टर रफिक झाकेरिया कॉलेज फॉर विमेन अँड डॉक्टर रफिक झकेरिया सेंटर फॉर हायर लर्निंग अँड ॲडव्हान्स रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमानाने रिसर्च मेथोडॉलॉजी या विषयावर एक दिवसीय परिसंवाद आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जी श्रीकांत यांच्या हस्ते परिसंवादाचे पहिल्या सत्राचे उद्घाटन करण्यात आले. यानिमित्त ते बोलत होते. ते म्हणाले की मौलाना आझाद यांनी स्वतंत्र भारताला जी शिक्षण व्यवस्था दिली त्यामुळेच मी तिकीट कलेक्टरपासून ते डिस्ट्रिक्ट कलेक्टर होण्यात यशस्वी झालो आणि माझ्या या यशाचे श्रेय कुठे ना कुठे आमच्या भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद यांनी शिक्षण नीतीला जाते. सदरील कार्यक्रमात तत्कालीन व्यवस्थापक BCUD बामू डॉक्टर AG खान, मुख्याध्यापक डॉक्टर शेख लियाकत, मुख्याध्यापक डॉक्टर मझहर फारुकी, मुख्याध्यापक डॉक्टर मखदूम फारुकी, प्राध्यापक डॉक्टर मुस्तजीब खान, जनसंपर्क अधिकारी अहमद तौसिफ, डॉक्टर रशीद मदनी, डॉक्टर अख्तर मिर्झा बेग यांची कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. तर रिसोर्स पर्सन म्हणून डॉक्टर नागराज होडियनवार कर्नाटका आणि डॉक्टर आनंद उबाळे, प्राध्यापक बामू यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे कन्व्हेनर म्हणून डॉक्टर शेख परवेज असलम, डॉक्टर काझी नवीद, डॉक्टर फैसल अहमद, डॉक्टर फैयाज फारुकी आणि आबेद अली, समन्वयक मौलाना आझाद संशोधन केंद्र यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर शेख परवेज असलम यांनी केले आणि सूत्रसंचलन डॉक्टर फैयाज यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. शेवटी परत एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. अनेक मराठा बांधवांनी आत्महत्या केल्याने दिवाळी साजरी करणार नसल्याचे मनोहर जरांगे पाटील यांचे स्पष्टीकरण. निशांत फाउंडेशनच्या पुढाकाराने बालिका आश्रमातील 55 मुलींना कपडे, फराळ वाटप आणि त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलले. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र ADN.